त्यांचं म्हणणं आहे, की या सगळ्या आर्थिक त्याच्या जे संकट आहेत, त्याची जी अडचण आहे, त्याचं कर्जबाजारीपणा, आत्महत्या आहे, त्याला केवळ एकमेव लग्न आणि साखरपुडे जबाबदार आहे? एकूण 17 कारणं आहेत. तर त्या 17 कारणामध्ये हं, प्रत्यक्ष कारणं फक्त 2च आहेत. हं, एक म्हणजे तीव्र पाणी, दुष्काळ आणि पाण्याचा प्रश्न आणि दुसरं कर्जबाजारीपणा. कर्जबाजारीपणामध्ये 6 उपप्रकार पडतात त्याचे. तर ते उपप्रकार कुठले आहेत? मुलांचं शिक्षण, आरोग्य, लग्न, पीक व्यवस्था म्हणजे शेतीसाठी आणि इतर कारणं. तर या सगळी अप्रत्यक्ष कारणं जी आहेत ती जवळपास 15 कारणं आहेत. हं, ज्याच्यामध्ये तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे प्रश्न असतात ते हं, शेतकऱ्याचे आहेत, वेगळी कुठली नाही आहेत. हं. पण त्या 15 कारणांमुळं जास्त शेतकरी भरडला जातोय, दुःखामध्ये आहे, अडचणीत आहे आणि मेजर शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणं ही मायनर आहेत. म्हणजे कुठली? मुलांचं शिक्षण, आरोग्य, त्यांची शासकीय एकूण म्हणजे शेतजमिनीला रस्ता मिळणं, हं. पाणंद रस्ता हा मराठवाड्यातला आज एकदम कळीचा. ज्वलंत हं. ज्वलंत असा प्रश्न आहे. कारण असे कित्येक शेतकरी आहेत आणि कुटुंब आहेत, की ज्यांना उगवलेलं शेतीचं पीक हे बाहेर शेताच्या घेऊन जाण्याला पण रस्ता आज नाहीये. आणि अशा छोट्या-छोट्या बाबी आहेत, ज्याच्यातून शेतकरी भरडला जातोय. त्याच्याकडं व्यवस्था म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय. हं. शासन, प्रशासन म्हणून आपण कुठेतरी मागं पडतोय. तर या सगळ्या गोष्टीचा एक ॲम्पल इफेक्ट जो एकत्रित त्याच्यावर पडणारा पडसाद आहे किंवा इम्पॅक्ट आहे, तो या या निमित्तानं दिसतोय.